तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील आरटी महाविद्यालयात झालेल्या LLB तृतीय वर्ष सेमेस्टर 2 च्या कॉन्ट्रॅक्ट 2 विषयाच्या नियोजित परीक्षेदरम्यान 27 ऑक्टोबर रोजी मोठी चूक उघडकीस आली। संबंधित शिक्षकाकडून कॉन्ट्रॅक्ट 2 ऐवजी 6व्या सेमेस्टरच्या सायबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आली। परिणामी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे। दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांनी संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार नोंदवून न्याय तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। या गंभीर त्रुटीची दखल विद्यापीठाकडून घेण्याची मागणी सुद्धा विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद, अकोला। काय समस्या होते? आज LLB 3 इयर्सचा सेकंड सेमचा कॉन्ट्रॅक्ट हा विषयाचा पेपर होता, परंतु विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची आज खेळ केलेला आहे। कॉन्ट्रॅक्ट विषयाचा पेपर दिला पण खाली प्रश्न पूर्ण चुकीचे दिले, त्यामुळे आम्ही या पेपरवर आक्षेप घेतला। त्यामुळे विद्यापीठाकडून असं माहिती मिळाली आम्हाला की हा पेपर परत होणार, पण आम्ही हा पेपर परत कोणीच विद्यार्थी देणार नाही, कारण की या पेपरमध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून सर्वांना सरसकट पास करावे, कारण की आता फी भरायला पैसे नाही येतात विद्यार्थ्याकडे। आणि दुसरा विषय की ज्यांनी हा पेपर काढला असेल किंवा जे पेपरचे नियंत्रक असतील, त्या पेपर काढणारे जे नियंत्रक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कुलगुरूंनी, आणि कुलगुरूंनी आमच्या सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा विचार करून आम्हाला सरसकट यामध्ये पास करावं। अन्यथा आम्ही यांनी जर परत पेपर घेतला, हा कॉन्ट्रॅक्ट विषय जर परत घेतला तर आम्ही याच्यावर बहिष्कार टाकू। LRT कॉलेज अकोला येथे कॉन्ट्रॅक्ट 2 LLB सेकंड सेमचे विद्यार्थी परीक्षेकरता आलेले असता त्यांना ज्या विषयाची नियोजित परीक्षा होती त्या विषयाची फक्त टायटल असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली, पण त्याच्यातले क्वेश्चन जे होते हे 6व्या सेमिस्टरच्या सायबर क्राईमचे क्वेश्चन होते। ज्या देशामध्ये आपण डेमोक्रेसीला मानतो आणि कायदा ज्या विषयाच्या मार्फत राबवला जातो त्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करिअरवर जर अशा प्रकारच्या चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात येत असतील तर देशाचं भवितव्य प्रशासनाच्या हातून धोक्यात येऊ शकते। आणि म्हणून केवळ हा एवढा प्रश्नपत्रिकेचा प्रश्न नसून दरवेळेस विद्यार्थी मेहनतीने परीक्षा देतो, पास करतो, परंतु विद्यार्थ्याला फक्त 31 मार्कापर्यंत 29 मार्कापर्यंत आणल्या जाते। वास्तविक पाहता आन्सर शीट जर मागवल्या तर त्यामध्ये असं लक्षात येते की या विषयात तर आपण 50च्या अबोव जायला पाहिजे, परंतु विद्यापीठ काय करते, झोपीत पेपर तपासणे। आणि जर एखादा विद्यार्थी एक विषय फेल झालेला असेल तर त्याला परीक्षेचा फॉर्म भरताना सगळ्या विषयाची फी भरावी लागते। आणि याच्यामध्ये काय होऊन राहिलं, आर्थिक प्लस मानसिक दोन्ही गोष्टीचं खच्चीकरण विद्यार्थ्याचं होत आहे। LLB विद्यार्थी हा फक्त केवळ एक फ्रेशर विद्यार्थी नसून इथं व्यावसायिक पण आहेत, इथं सरकारी कर्मचारी पण आहेत, उद्योजक पण आहेत, नवीन विद्यार्थी पण आहेत। म्हणजे एकमेव क्षेत्र असं आहे शिक्षणाचं की यामध्ये तुम्हाला वयाच्या कमीपासून तर रिटायरमेंटच्या एजपर्यंतचे विद्यार्थी भेटतील। माझा आरोप सरळ आजच्या दिवशी एवढाच आहे की आज हे जे चुकीची क्वेश्चन पत्रिका देण्यात आली, प्रश्नपत्रिका, या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढायचं असेल तर विद्यार्थ्यांना या विषयामध्ये सरसकट पास करून देण्यात यावे। आणि जर विद्यापीठाने जर हा पेपर परत घेतला तर कुठलाच विद्यार्थी या पेपरला सामोरे जाणार नाही, कारण ही चुकी विद्यार्थ्याची नसून विद्यापीठाची आहे। बस।